गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आम्ही बनवणार आहे कच्ची दाबेली. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा दाबेली मसाला, जो आम्ही शिजवून बटाटे उकडून तयार केलेला आहे. हा स्पेशल सुहानाचा मसाला जो आम्ही यूज केलेला आहे. त्याच्यानंतर ही चिंचेची चटणी, भाजलेले शेंगदाणे, सोललेले डाळिंब, आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे शेव आणि कोथिंबीर, आणि आम्ही बेकरीतनं आणलेले ताजे ताजे पाव. चटणी आपण आपल्या चवीनुसार लावावी. कोणाला आंबट आवडत असेल तर त्यांनी आंबट जास्त लावावी. आणि चटणी बनवताना आपण खजूर वापरू शकतो, चिंच वापरू शकतो. डायबिटीज वाले असेल तर त्यांनी साखरच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये खजूर वापरू शकतो. आणि अशा प्रकारे आपण ही फिलिंग तयार केलेली आहे ती आपण पावामध्ये आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये, किंवा जसं आपल्याला जाडपणा पाहिजे पावाचा, दाबेलीचा, तसं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. मग आपण अशा प्रकारे हे भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्याच्याने क्रंचीनेस येणार आहे, छान टेस्ट येणार आहे. आणि ही शेव आपण अशी लावणार आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि साईडनी ती शेव आपण लावणार पण आहे त्याच्यात. आणि मग ती छानपैकी मस्त गॅसवरती आपण बटर लावून भाजून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ह्या फिल केलेल्या दाबेल्या घेतलेल्या आहे. आणि हा नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, ज्याच्याने तो स्टिक होणार नाही. आणि आज आम्ही मस्त घरी गाईचं तूप बनवलेलं आहे, तर बटरचं ऑप्शन स्किप करताना आम्ही तूप वापरलेलं आहे. असं मस्त छानपैकी तूप पॅनवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यावरती एक एक दाबेली मस्त छानपैकी ठेवायची आहे. असं छानपैकी दोन्ही साईडनी त्याला तूप लावून घेणार आहोत आपण. आणि छान त्याला लो फ्लेमवरती दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत. आता आपली कच्ची दाबेली तयार झालेली आहे. आता ती अशी घ्यायची, छान शेव मध्ये गार्निश करायची दोन्ही साईडनी, चारी बाजून त्याला शेव लावायची. आणि ही आपली कच्ची दाबेली तयार आहे, मस्त यमी. तर चला फ्रेंड्स, खायला या कच्ची दाबेली. अशा प्रकारे आपली दाबेली तयार झालेली आहे. आणि हे बघा किती छान ही फिलिंग झालेली आहे त्याच्यामध्ये. आता ती एकदम छान क्रंची लागणार आहे. तर चला फ्रेंड्स, दाबेली खायला या.